लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठ्या निर्णयाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तुम्हाला पाहायला मिळणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती। बघा, पुढच्या 2 महिन्यामध्ये पुढच्या 2 हप्त्याची जी तारीख आहे या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे। पुढच्या 2 हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे। पुढचे जे 2 हप्ते आहेत ते नेमकं कधी मिळतील याची तारीख फिक्स झाली आहे। सर्व महिलांना मोठी बातमी आहे, मोठा निर्णय झालेला आहे, मोठी खुशखबर आहे। आणि पुन्हा काही महिलांना आता फॉर्म देखील भरावा लागणार आहे। होय, महिलांना आता पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागणार आहे। पुन्हा फॉर्म भरावा लागू शकतो। तर कोणत्या महिलांना आता फॉर्म भरावा लागणार आहे, तर याविषयीची माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे की महिलांना सरकारने एक आवाहन केलेलं आहे। ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांच्यासाठी आवाहन आहे आणि ज्यांना पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत त्यांच्यासाठी आहे। तसेच पुढील 2 हप्त्यांची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शब्द दिलेला आहे, महिलांना शब्द दिला आहे, या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तर संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे लगेच लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते। तर सर्वांना लगेच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या। चला तर लगेच सुरू करूयात, आपण कुठलाही वेळ न घालवता। तर इथे तुम्ही पाहू शकता की आता इथे हेडिंग तुम्ही इथे पाहू शकता की इथे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे कधी जमा होतील, मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकली डेडलाईन। होय, मुख्यमंत्र्यांनी महिलांना शब्द दिलेला आहे आणि त्याची डेडलाईन देखील आता समजलेली आहे। तर व्हिडिओमध्ये आता आपण लगेच समजून घेणार आहोत। आता काय आलं की आमचं जे सरकार आहे हे सरकार जे आहे तरी घेणारं नसून देणारं सरकार आहे। काही लोक, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील। मी शब्द देतो की 2 हप्त्याचे 3,000 रुपये ऑगस्टमध्ये आले, पण आता आणखी पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। आता सप्टेंबरमध्ये नेमकं कोणत्या तारखेला जमा होतील याविषयी देखील एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। महिलांना शब्द देखील त्या ठिकाणी दिलेला आहे। तीच माहिती घेत असताना माहिती आणि बालकल्याण विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यवतमाळ येथील आयोजित कार्यक्रम होता, त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते। यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधला। आता काय झालं, एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्र बंद करणाऱ्यांची तोंड ही गर्दी पाहून बंद होतील। अत्यंत कमी वेळेत आम्ही 1,40,00,000पेक्षा जास्त महिलांची नोंदणी लाडकी बहीण योजनेसाठी झाली। यापैकी 1,07,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। आता तुम्ही इथे बघू शकता की 2 महिन्याचे जे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। आता पाहू शकता की जवळपास जुलैचे 1,500 आणि त्याचबरोबर ऑगस्टचे 1,500, तर असे टोटल 3,000 रुपये 17 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता प्रश्न पुढील हप्त्याचा आहे, पुढच्या हप्त्यामध्ये काय त्या ठिकाणी असणार आहे याविषयी आता चर्चा रंगलेली आहे। तर त्यातच मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना शब्द दिलेला आहे, डेडलाईन देखील फिक्स झालेली आहेत। त्याचबरोबर आता पुन्हा देखील काही महिलांना फॉर्म भरावे लागणार आहेत, तर याविषयीची देखील एक अपडेट त्या ठिकाणी समोर येत आहे। तर याविषयी देखील आपण यामध्ये बोलणार आहोतच। ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले, ज्या महिलांना जो 3,000 रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे, आता तुम्ही ते पाहू शकता 3,000 रुपयाचा हप्ता 17 ऑगस्टपर्यंत महिलांना मिळालेला आहे। पण बाकीच्या महिलांना पैसे केव्हा मिळतील किंवा पुढील 2 हप्ते केव्हा मिळतील याविषयी मुख्यमंत्री साहेबांनी सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील असा शब्द दिलेला आहे। पण एक अंदाजानुसार एक तारीख त्या ठिकाणी अशी सांगण्यात आलेली आहे। आता तारीख मी तुम्हाला सांगून टाकतो की 17 सप्टेंबरपर्यंत हे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात असा अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आता लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, कारण की आता मी तारीख देखील तुम्हाला सांगितली आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा। आता पुढचा विषय असा झाला की आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांना परत फॉर्म भरावं लागतील का, तर याविषयी एक चर्चा त्या ठिकाणी आहे। तर त्यात विरोधक नंतर जमिनीवर लोळू लागतील, विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे। दुसरे हप्ते हे जेव्हा लाभार्थी महिलाच्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक डायरेक्ट जमिनीवर लोळू लागतील। ही योजना रद्द करण्यासाठी प्रयत्न करत होते, ही योजना बंद पाडूया म्हणून प्रयत्न करत होते, पण ती बंद होणारी नाही। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शब्द देखील दिलेला आहे। तर ते म्हणले की काही लोकांचं म्हणणं असं आहे की बँकेत पैसे जमा होणार नाही, पण पैसे जसे जमा झाले तसे तसे त्यांचे चेहरे पांढरे झाले, फटक झाले, काळे ठिक्कर झाले, बुरी नजर वाले तेरा मुंह काला अशी त्यांची अवस्था झाली।
मग आता त्यांनी हेही सांगत असताना हे सांगितलं की सरकार घेणारे आहे, देणारे आहे, घेणारे नाही. तर त्यांनी एक शब्द दिला की ते असं म्हणाले की मी आता इथून पुढे शब्द देतो की पुढचे जे 2 हप्ते आहे, आणखी पुढचे 2 हप्ते हे सप्टेंबर महिन्यात त्या ठिकाणी जमा होणार आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आर्टिकलमध्ये दिलेलं आहे 2 हप्ते सप्टेंबरच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जमा होतील. पुढचे दोन्ही हप्ते सप्टेंबरमध्ये देखील आता जमा व्हायला अडचण त्या ठिकाणी नसणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी आता सरकारने एक आवाहन देखील केलेलं आहे. आता आवाहन कोणासाठी काय केलेलं आहे? महिलांना आवाहन असं केलं आहे की तुम्ही पाहू शकता की लाखो लाडक्या बहिणींना मिळणार 4,500 रुपये. डिसअप्रूव्ड जे काही अर्ज आहेत तर त्याबाबत सरकारचा निर्णय, फक्त ही गोष्ट करण्याचं आव्हान. आता तुम्ही पाहू शकता की ज्यांचा डिसअप्रूव्ड नामंजूर फॉर्म झाला आहे त्यांच्यासाठी काय त्या ठिकाणी देण्यात आलेली माहिती. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जात आहे. सध्या सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर टाकले, पण काही महिलांचे अर्जच अजून त्या ठिकाणी मंजूर झालेले नाही. तर त्या महिलांसाठी इथे तुम्ही पाहू शकता की काही महिलांच्या अर्जात काही त्रुटी आहेत, त्यामुळे ते नामंजूर करण्यात आले. तर अशा महिलांना सरकारने आणखी एक संधी दिली आहे. इथे लक्षात घ्या, आणखी एक संधी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. त्रुटी असलेल्या अर्ज पुन्हा सादर करण्याची संधी नारी शक्ती ॲप किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरून लॉग इन करून तुम्ही त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज सादर करू शकता. सरकारने तशी संधी उपलब्ध करून दिली आहे. याविषयी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे. आता तुम्ही जरी अर्ज भरलेला असला, पैसे आले असले, पण तुमचं आधारशी बँक खातं संलग्न असण्याची खात्री तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण की अर्ज मंजूर झाला आणि शांत बसायचं नाही, तर खात्यावर पैसे ज्यांचे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी देखील एक इथे आहे. इथे पाहू शकता की नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरून तुम्ही हे सर्व कामे करू शकता. त्रुटी दूर करून तुम्ही फॉर्म पुन्हा अपलोड करायचे आहेत. डिसअप्रूव्ड अशी स्थिती दिसत असल्यावर भ्रमणध्वनीद्वारे नारी शक्ती ॲप किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरून लॉग इन एडिट करून या ऑप्शनची कागदपत्राची त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा अपलोड करावे. तर अशा पद्धतीनं एक आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की ज्यांचे फॉर्म त्या ठिकाणी डिसअप्रूव्ड म्हणजेच नामंजूर होते, तर त्यांनी त्या त्रुटी दूर करून ते फॉर्म पुन्हा एकदा त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, जेणेकरून त्यांना नक्कीच त्या ठिकाणी पैसे येण्यामध्ये अडचण होणार नाही. तर आता पैसे जे काही येणार आहेत तर ते साधारणपणे जे पैसे येतील तर ते तुम्हाला जवळपास 4,500 रुपये त्या ठिकाणी एक रकमी त्या ठिकाणी येणार आहेत. अशा पद्धतीनं ही माहिती होती. तर अशाच आपण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच तुम्हाला छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेट त्या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.